फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते नेवाली पाड्याला. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये नितीन जाधव आणि साथीनं रोशन जाधव आणि गोलंदाजी ट्रॅकवरती जय बिराडे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक जयकडनं आणि समोर जाधव बंधुराज आपल्याला पाहायला मिळतील. रोशन बायकर मॅन देखील आहेत आणि साथीनं नितीनला आपण पाहतोय. नितीनचा देखील अगदी दमदार खेळ सातत्यानं आपण पाहिलाय. भरवशामंद जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फुल लेनचा चेंडू हलक्या हातानं रक्षात्मक पद्धतीनं बॉलला टर्न केलं ते मिडविकेटला. क्षेत्ररक्षक दुरून येईल तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्यात. डावाला सुरुवात करत असताना नितीनला आपण पाहतोय. ती मलंगड पट्ट्यातील एक दमदार संघ आपल्याला पाहायला मिळतो तो नेवाळी पाडा संघ. डोंगर नावा संघ म्हटला तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ह्या संघाचा देखील बोलबाला सातत्यानं आपण पाहिलाय. दुरून जरूर हा संघ आलाय, परंतु सध्याचा जमाना सोशल मीडियाचा जमाना आहे. लाईव्ह कव्हरेज सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. कोणता संघ कुठे कशा पद्धतीनं फॉर्मात आहे, काय विक्रम करतोय आणि कशा पद्धतीनं अजिंक्यपद जिंकतोय, या साऱ्या काही गोष्टी एका मिनिटात इकडच्या तिकडे होतात. ते पाहता प्रत्येकाचं विश्लेषण करणं किंवा प्रत्येकाचा विक्रम सांगणं इतकंच आता सोपं झालंय. पहिल्या काळात सोशल मीडिया नव्हती, इतकं तंत्रज्ञान प्रगत नव्हतं, तेव्हा कदाचित काही गोष्टी कठीण होत्या. परंतु उडवलाय समोरच्या दिशेला, स्क्रीनला धडक देणारा हा दमदार षटकार फलंदाज विकीच्या बॅटमधून. चांगला चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह करायचं होतं. ती मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतो, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय अतिशय चांगला तालमेल पाहायला मिळतो दोघांमध्ये. ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत. जेव्हा ॲज अ क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये आपण उतरता तेव्हा फिटनेसचा दर्जा आपल्याला सेट करावा लागतं. ॲथलीट बॉडी दोघांची देखील पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीने खेळपट्टीवरती तितक्या वेगानं ते दोघे धावताना देखील पाहायला मिळतात. एक एक धावेसाठी ज्या पद्धतीनं संघर्ष आपण पाहतो आणि तो संघर्ष गरजेचा आहे. आपण नेहमी म्हणतो परीक्षेत गुणाला, राजकारणात मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला बहुमूल्य असं महत्त्व आहे आणि ते महत्त्व जपत असताना हे दोघे. चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावलाय. ह्या मॅचची गोल्डन विकेट परतावं लागेल फलंदाज नितीनला. धक्का पहिला बॅटिंग टीम जयमान नेवाली पाडाला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूमध्ये 10चं योगदान देत नितीन परतलाय आणि आता नवीन फलंदाज करण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात चांगली केली होती नितीननं, परंतु सातत्य राखू शकला नाही. आणखी एक चौकार ठोकण्याचा त्याचा प्रयत्न होता. गॅप शोधायचं होतं. सुरुवातीला ज्या पद्धतीनं त्यानं दाखवलं की जो गॅप आहे, जो शॉर्ट कव्हर आणि जो मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आहे, तिथनं भला मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळत होता. तिथून बॉलला बाहेर काढायचं होतं, परंतु ते करू शकला नाही आणि कटबॅनच्या माध्यमातून तो परतलाय. करण ठाकूर एज आहे यष्टांच्या मागे, अफलातून कॅच ऑफ द मॅच नाही तर आजच्या दिवसामध्ये कॅच ऑफ द डे अशा पद्धतीने यष्टांच्या मागे यष्टीरक्षक शिवाजी कुने यांना पाहतोय आणि का अफलातून कॅच. जितका वेग होता गोलंदाजचा त्या वेगानं एज लागली आणि एज लागल्यानंतर चेंडूमध्ये अतिरिक्त गती पाहायला मिळते. परंतु असं असताना देखील चेंडूवरती अचूक लक्ष आणि अगदी आपल्या उजव्या बाजूला झेप घेत असताना डाईव्ह मारत ही कॅच त्यानं कंप्लीट केली आहे आणि कॅचनं मात्र करण ठाकूरला आल्या पावली मैदान सोडावं लागतं. शून्यावरती तो परतला. धक्का दुसरा पहिल्या षटकात आणखीन एक यश जय बिराडे यांना आणि अर्थातच षटक पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकात 2 गडी बाद 10 अशी धावसंख्या धावपळकावरती बॅटिंग करत असताना जयमान नेवाली पाडा संघ. नवीन फलंदाज अनिल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजीसाठी प्रशांतला आपण पाहतोय. प्रत्येक टीमला विनंती, टायमर ऑन होतोय
तर 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकायची आहेत, याची दक्षता आपण घ्यायची आहे. सातत्यानं आपण पाहतोय आता देखील निर्धारित वेळ जर आपण पाहिला तर 4.15 म्हणजे 4 मिनिटांनी 15 सेकंदाचा अवधी पहिल्या षटकासाठी आपल्याला जरूर पाहायला मिळाला. म्हणजे 5 मिनिटं ग्रामीण टेनिस विश्वामध्ये दिली जातात. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, भरपूर गोष्टी आपल्याला हाताळाव्या लागतात त्या कारणास्तव. अन्यथा आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण 4च मिनिटं घेतो, परंतु इथे जास्त वेळ घेतला जात नाहीये आणि रोशनच्या बॅटमधनं हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती अनिल म्हात्रे यांना आपण पाहतोय आणि स्ट्रायकिंग एंडला बायकरमॅन रोशनला आपण पाहतोय आणि त्याने ओळख पटवून दिले मैदानावरती. खरं तर जेन्युइन ऑलराऊंडर आहे, या संघाचा बॅकबॉन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच्या बॅटमधनं हा अफलातून षटकार, ते पॅडल स्वीप आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमधील हा एक दमदार आणि दर्जेदार फटका. ह्या फटक्यासाठी हँड आय कॉर्डिनेशन आपलं अतिउत्तम गरजेचं असतं आणि तेच दाखवलं रोशननं. जे किती प्रतिभावान खेळाडू आहे हे आपण पाहू शकाल आणि तो षटकार आपण पाहिला. इथे समोरच्या दिशेला मिड ऑन तैनात होता, त्याच्या डोक्यावरून फिल्डिंग डिपार्टमेंटला बीट करायचं आहे तशा पद्धतीचे फटके आता रोशनकडनं आपण पाहतोय. जेव्हा आपण पाहिलं की बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नव्हता तेव्हा तिथे षटकार आला. त्यानंतर फील्ड सेटअप थोडंसं फाईन करण्याचा प्रयत्न केला, जिथे जो क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला होता त्याला कॉ कॉर्नरला आणलं, एक क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजनला आणलं आणि त्यानंतर जो समोरचा भाग खाली होता मिडॉनच्या डोक्यावरनं चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला. 2 धावा तिथे प्राप्त झाल्यात. फुल लेनचा चेंडू आता आमंत्रण होतं आणि ते स्वीकारलंय. वन्सकेन बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला एका टप्प्यावरती चेंडू गोलीच्या वेगानं दणदण करत सीमा पार दमदार चौकार. 22 मदतीनं पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 10 आणि दुसऱ्या षटकात मात्र प्रशांत शेळकेच्या आगेस आक्रमकतेनं बॅटिंग पाहायला मिळते, कारण की तब्बल 3 चेंडू आणि 12चं योगदान. व्यक्तिगत 12 वरती खेळताना रोशनला आपण पाहतोय आणि समाचार घेतलाय प्रशांतचा खरं तर 3 बॉलमध्येच. पुढील चेंडू समोरच्या दिशेला मिडॉन प्रयत्नशील होता, परंतु त्याला बीट करून चेंडू मागे सरकलाय. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा छापलाईनं कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुरुवातीला देखील हा तालमेल नितीन आणि रोशनमध्ये आपण पाहिला आणि आता नॉस्ट्रायकिंग एंडला अनिलला आपण पाहतोय. म्हणजे ह्या संघाची युनिटी आपल्याला सातत्यानं चांगली पाहायला मिळते. अनेक साऱ्या स्पर्धा गाजवल्यात नेवालीपाडा टीमनं अतिशय चांगल्या फॉर्मात. मागील 2 वर्षा अगोदर जेव्हा मी ह्या संघाचा खेळ अगदी जवळून पाहिला होता, मलंगड पट्ट्यामध्ये देखील सातत्यानं आम्ही समालोचन करत होतो, तेव्हा या संघाने इम्प्रेसिव्ह कामगिरी अनेक मैदानावरती केली होती आणि आज देखील त्याच पद्धतीचा प्रयत्न ह्या शिवया क्रिकेट संघाच्या वतीनं भरवलेल्या या स्पर्धेत पाहायला मिळतो. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, गॅपमधून अफलातून क्षेत्ररक्षण. आज जणू काही दर्जा सेट करत असताना आपण पाहतोय ते डोंगर नावे या संघाला. आम्ही दुरून इथपर्यंत विजयासाठी आलोय आणि विजयश्री आम्हाला मिळवायचा आहे या हेतून सध्या तरी त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की ह्या अगोदर एक सुपर्ब झेल आपण यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक शिवाजी यांचा पाहिला होता आणि इथे देखील अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला मिडविकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. बिहाइंड द विकेट खेळायचं होतं, जागा देखील बनवली होती. फेवरेट झोन आहे जणू काही ओघ ह्या फलंदाचा आपण पाहतोय तो मिड विकेट ते लॉंग लेग ह्या रिजनमध्ये. अंतिम चेंडू डॉट आला, निष्ठेचा श्वास सोडला असावा प्रशांत शेळकेनं. दुसरं षटक या ठिकाणी पूर्ण झाले आणि 2 षटकाखेरीज धावफलक 26 धावा. पहिल्या षटकात होत्या 10, दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 16 धावा. एकंदरीत ह्या षटकात विकेट एकही आला नाही आहे, म्हणजे हे दमदार षटक मानावं लागेल. ते अर्थातच नेवालीपाडा टीमसाठी पहिल्या षटकामध्ये वार राहिला मी म्हणे जय बिराडेचा, ज्याने 2 सफलता प्राप्त केल्या होत्या अंतिम 2 बॉलवरती आणि त्यानंतर पुन्हा चांगली वापसी आपल्याला पाहायला मिळते ती नेवालीपाड्याची. चला टीम मीटिंग करू नका, सातत्यानं आपल्याला सूचना दिल्या जातात. 3 षटकानंतर जेव्हा आपण ड्रिंक्स ब्रेक घेतो तेव्हा छोटीशी टीम मीटिंग, तेव्हा टीम हडल आपण करू शकता, परंतु प्रत्येक षटकानंतर आपल्याला ही मुभा नाही आहे. पंच देखील सातत्यानं ऑन करतायत. भरपूर पंचांची मेहनत या स्पर्धेसाठी. क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका जर कोणती असेल ना तर ती पंचांची भूमिका आहे. सध्याच्या घडीला व्यावसायिकता पंचांमध्ये, समालोचकांमध्ये, गुणलेखकांमध्ये देखील आपण पाहतो. अनेक मोठमोठ्या स्तरावरती पंच आपल्याला पाहायला मिळतात आणि अशीच पंचांची जोडी इथे देखील पाहायला मिळते. कारण की भरपूर ऊन सध्याच्या घडीला अनुभवायला मिळतं आणि अशा
उष्ण तापमानात पंचांची कामगिरी सध्या तरी करताना आपण पाहतोय ऑफिशियल पंचांना, आणि एका बाजूला आमचे फडके ब्रदर्स प्रवीण फडके यांना पाहतोय. चांगला चेंडू, चांगली फिल्डिंग. आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय विष्णूजी जयराम मडवी यांच्याकडनं कॉमेंट्री डिपार्टमेंटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आले. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. समोरच्या दिशेला खेळून काढलेला हा चेंडू, तिथे देखील मिळेल ती सिंगल. म्हणजे राजकीय क्षेत्र असो किंवा बैलगाडा क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक किंवा सुखदुःख असो, गावातील प्रत्येक ठिकाणी आवर्जून आपण पाहतोय आमचे सर्वांचे लाडके विष्णू जयराम मडवी यांना, आणि त्यांच्या माध्यमातून हे 200 रुपयाचं कॅश प्राईज. हे कॅश प्राईज किती आहे याला महत्त्व नाही, तर पाठीवरती असलेली शाबासकीची थाप नियमित आम्हाला त्यांची अनुभवायला मिळते. अशाच प्रकारचं प्रेम आमच्यावरती राहूही सदिच्छा व्यक्त करतो. इथे फटका चांगला आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता परंतु चान्स नाही आहे. अगदी गोलीच्या वेगानं पॉइंटला चेंडू सीमारेषा पार. हा दमदार चौकार फलंदाज अनिल म्हात्रेच्या बॅटमधून, आणि या 4च्या मदतीनं धावफलक पोहोचलंय ते आता 32 या आकड्यावरती. आणि दोन्ही संघांना देखील सुवर्ण संधी आहे. दोन्ही संघांपैकी कोणताही संघ जर जिंकला तर त्यांच्यासाठी विष्णुशेठ मडवी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. दोन्ही संघ अगदी त्यांच्या जवळचे संघ आहेत, सोयरे संबंध त्यांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अगदी आमच्या अतिथी कक्षामधून मॅचचा ते आनंद घेतात. मिसफिल्ड झाली. आतापर्यंत ज्या संघाचं क्षेत्ररक्षणामध्ये कौतुक केलं जात होतं तो संघ आता थोड्याशा चुक्या करताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ही चुकी अपेक्षित नव्हती. डीपमध्ये जेव्हा क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षकांना पाहतो, खास करून ज्या फिल्डर्सवरती जास्त विश्वास असतो त्या फिल्डर्सला लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि मिडविकेटमध्ये तैनात करण्यात येत आहे. परंतु एक्झॅक्टली मिडविकेटला ती चुकी झाली आणि चेंडू सीमा पार गेलाय. आलाय तो दुसरा चौकार. जय बिराडे सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक वैयक्तिक ते हाताळतायत आणि संघाच्या वतीनं हे तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. तर म्हणा हा चेंडू ज्योती यष्टांच्या मागे आता सोपा झिलातातनं निसटलाय. काय घडतंय? मी म्हटलं होतं कधी कधी जास्त कौतुक झाल्यानंतर ते कौतुक हजम होत नाही. बऱ्याचदा आम्ही म्हणतो एखाद्या खेळाडूचं जेव्हा जास्त कौतुक किंवा एखाद्या गोलंदाजाच्या लेंथ लाईनचं जेव्हा कौतुक करतो तेव्हा कदाचित वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी तसंच घडतंय. जितकं कौतुक झालं क्षेत्ररक्षणाचं आता त्यांच्याकडनं चुक्या आपल्याला पाहायला मिळतात. काय हरकत नाही, क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी होतात. आपण पाहतो कधी कधी अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक देखील झेल सोडताना पाहायला मिळतो. चांगला चेंडू, भन्नाट वेग, परंतु दिशेवरती नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. अतिरिक्त एका धावसंख्येची वाढ होईल आणि धावसंख्या 37 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. षटकातील शेवटचा चेंडू. 37 धावा. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत, ज्यामध्ये नितीन आणि त्यानंतर करणला आपण पाहिलं जो 0वरती बाद झाला होता. चांगला चेंडू खोदून काढलाय. मिडऑन मधनं डीपमध्ये चेंडू रवाना झालाय. दुरून क्षेत्ररक्षक येईल, धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. अगदी जेव्हा रोशन धावत होता ना, अगदी प्रेक्षकांचा श्वास थांबला होता, खास करून त्यांच्या चाहत्यांचा. कारण की त्यांना माहित आहे महत्त्वाचा खेळाडू आहे आणि अशा पद्धतीनं तो जर बाद झाला तर आपल्या संघासाठी तो चुकीचा निर्णय असेल त्याचा धाव घेण्याचा. निश्चितपणानं जरूर श्वास त्यांचा थांबला होता, परंतु नशिबाची साथ, डायरेक्ट हिट आलं नाही आहे. धावा 2 आल्या शेवटच्या बॉलवरती. तिसरं षटक कंप्लीट झालंय आणि धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 39. 2 षटकामध्ये 26 पाहिलं, या षटकात देखील आल्या 13, म्हणजे 13ची सरासरी आता कायम ठेवली आहे. 3 षटकानंतर 2 गडी बाद. 39 अशी स्थिती बॅटिंग करत असताना जय हनुमान नेवालीपाडा आणि विरोधात जय गावदेव स्पोर्ट डोंगर नावे संघ आता आव्हान ठेवताना आपल्याला पाहायला मिळतंय. नेक्स्ट मॅच अनन्या 11 बुरदुल आणि विरोधात केदारनाथ 11 ओवे कॅम्प. एका बाजूनं आपण संघ पाहणार आहोत. बुरदुल संघ म्हटला तर सुधीर पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टार गोलंदाज जिथे भूषण पाटील देखील पाहायला मिळेल, तर त्यांच्यासमोर आव्हान अजय भातोसे यांचं असेल. PPL लीग्स सारख्या मोठ्या स्तरावरती जो नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळेल तो अजय भातोसे इन नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे 2 नामांकित संघ या मॅच नंतर देखील आपल्याला एकमेकांसमोर उभे पाहायला मिळतील. त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला किंवा एखाद्या प्रतिनिधीला विनंती असेल की आपण रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय, याची दक्षता आपण घ्या.
आणखी दोन्ही संघ उपस्थित नसतील तर सामना 5च्या ऐवजी 4 षटकांचा आणि संघ एकच उपस्थित राहिला तर दुसऱ्या संघाला पेनल्टी ही सूचना आयोजनकर्त्यांची आपण पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. शिवयुवा शैक्षणिक सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ सिद्धी करवले यांच्या वतीनं तब्बल 7 दिवस क्रिकेटचा हा थरार दिनांक 23/11/2025 ते दिनांक 29/11/2025 या कालावधीमध्ये ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थेट प्रक्षेपण ह्या स्पर्धेचं StarCricket.in ही वाहिनी आणि तसंच फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनी अंतर्गत घरबसल्या आपण स्पर्धा एन्जॉय करू शकता. जे प्रेक्षक घरबसल्या ही स्पर्धा पाहत आहेत त्यांचं दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. षटक क्रमांक 14 गोलंदाज दीपक शेलके यांना आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं तर संघाच्या वतीने हे 4थं षटक. चांगला चेंडू फटका लाजवाब आहे. अगदी अतिथी कक्षाच्या वरून बॉलला पाठवलंय. हवाई सफर सीमा पार दमदार षटकार. रोशन जाधवच्या बॅटमधनं हा षटकार. मी म्हटलं तर ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे आणि मागच्या बॉलवरती ज्या पद्धतीने तो धावला होता त्याला स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवायची होती परंतु अगदी जणू काही श्वास थांबला होता तो जेव्हा धावत होता तेव्हा. 8 चेंडू 23 वरती तो खेळतोय आणि या षटकारच्या मदतीनं धावफलक 45 वर. इथे देखील प्रहार केला. आता क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्यावरती चेंडू सीमा रेषा पार खडखडीत असा चौकार. 49 धावा धावफलकावरती. अगदी 50च्या जवळ येऊन हा संघ ठेपलाय आणि 5 षटकांची मॅच आहे म्हणजे 50चा आकडा सहजरित्या पार होईल. या खेळपट्टीवरती मी म्हणेन फलंदाज गोलंदाज दोघांना देखील योगदान आहे कारण की इथे स्कोर अगदी उच्चांक देखील पाहायला मिळत नाही किंवा अगदी लो स्कोर देखील पाहायला मिळत नाही. म्हणजे सन्मानजनक स्थिती प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहिली. सुरुवातीच्या 2 मॅचेस जिथे 66 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असं वाटलं होतं पाठलाग देखील होईल. अशा पद्धतीचा खेळ ह्या क्रीजवरती पाहायला मिळतो. इथे फटका चांगला आहे. अगदी वाऱ्याशी वार्ता करत बॉल चाललाय मिड विकेट पार. आणखीन एक दमदार हिट षटकार. अफलातून बॅटिंग. ह्याच खेळीसाठी ओळखला जातो रोशन जाधव. मी आल्याला म्हटलं होतं की बायकर मॅन आहे. भरपूर विक्रम या खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि आज देखील नावाला साजेसा खेळ सध्या तरी करत असताना भरपूर अपेक्षा त्यांचे चाहते त्यांच्याकडनं नेहमीच करतात आणि त्या अपेक्षेवरती पुन्हा एकदा अगदी त्या अपेक्षेची पूर्ती करताना आपण पाहतोय. 55 धावा धावफलकावरती. व्यक्तिगत जवळजवळ 3 षटकार आणि 2 चौकार. 33 या आकड्यावरती तो वैयक्तिक खेळतो. 10 चेंडू आणि 33. हा बॅटिंग अफलातून बॅटिंग. 300हून अधिक स्ट्राईक रेट. 300.30 अशा पद्धतीचा त्याचा स्ट्राईक रेट बॅटिंगमध्ये. चांगला चेंडू अगदी फॉल थ्रू मध्ये स्वतःला बॅलन्स करत असताना हा चेंडू पकडलाय तो दीपक शेलकेनं. डॉट चेंडू. डॉट चेंडूनं जरूर आता त्याचा आत्मविश्वास वाढला असावा कारण की सुरुवातीच्या बॉलवरती प्रहार झालाय त्यानंतर डॉट चेंडू आल्यानंतर गोलंदाज पुन्हा अगदी आपल्या नॅचरल लईमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर चेंडू होता. चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन ज्याला आपण म्हणतो आणि सीमित क्रिकेटमध्ये ही गोष्ट अतिशय गरजेची आणि अतिशय महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण T20 मध्ये देखील जसप्रीत बुमराला पाहतो ज्याच्या भात्यामध्ये अनोखे शस्त्र असतात. कधी अगदी अतिशय गतीनं बाउन्सर चेंडू तर कधी यॉर्कर तर कधी स्लोवर चेंडू त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच पद्धतीनं प्रयत्न आता सध्या दीपक शेलके करत असताना फिंगर रोल केले. लेन थोडीशी पुढे होती परंतु गती कमी होती. त्या गतीनं बीट केलं ते रोशन जाधवला. दरम्यान हा चेंडू अगदी वेगवान चेंडू. समोर पुढे क्षेत्ररक्षक सरकले. झेलसाठी ते अगदी धावून आले होते परंतु झेल कठीण आहे असं पाहिल्यानंतर अगदी स्वतःला झोकून दिलं आणि तिथे बॉलला अडवण्यामध्ये यश प्राप्त झालं. 2 धावा रोखू शकणार नाही. थोडीशी दुखापत जाणवली. कदाचित हॅमस्ट्रिंग तिथे दुखावली गेली की काय. स्प्रेची आवश्यकता असेल तर जरूर त्या ठिकाणी फर्स्ट एड किट जायचं आहे. फर्स्ट एड बॉक्स आपण पाहतोय तर ते घेऊन आपण त्या ठिकाणी जाऊ. षटक 4 या ठिकाणी पूर्ण झालंय. एकंदरीत ह्या षटकामध्ये भरपूर धावसंख्येची लयलूट झाली आहे आणि ज्यामध्ये सुरुवातीलाच आपण पाहिला एक
दमदार षटकार, 2 षटकार आपण पाहिले, एक चौकार देखील आणि एक दुहेरी धाव. अशा पद्धतीनं तब्बल 18 धावा या षटकात आल्या आणि इथे देखील विकेट पाहायला मिळालं नाही. म्हणजे सुरुवातीच्या षटकात फक्त 2 विकेट आले होते. त्यानंतर अतिशय चांगली पार्टनरशिप अनिल म्हात्रे आणि एका बाजूनं किल्ला लढवत असताना रोशन जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. 2च्या मदतीनं धावफलक 57, 57 धावा आपल्याला धावफलकावरती 4 षटका अखेरीस पाहायला मिळतात. अजूनही डेट ओव्हरचे 6 चेंडू शिल्लक आहेत. किती धावा बनतील याकडे तमाम चाहत्यांचं लक्ष मात्र लागलंय. नेक्स्ट मॅच अनन्या 11 बुर्दुल आणि विरोधात केदारनाथ 11 ओवेकॅम संघ आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचमध्ये इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू, तर दोन्ही संघाचे प्रतिनिधी आपण टॉससाठी लगेचच संपर्क साधायचा आहे. चांगली स्पर्धा आपण पाहतोय, भरपूर मेहनत संपूर्ण शिवयुवा क्रिकेट संघाची आणि त्यांच्या पाठीशी असलेले संपूर्ण जे ग्रामस्थ खऱ्या अर्थानं आनंद तारेकर यांच्याकडनं ही फर्स्ट एड किट आपण पाहतोय, जी या स्पर्धेसाठी आम्हाला प्राप्त झाले. त्यांचं देखील मनापासून आभार. कारण की खेळत असताना आपण पाहतोय जेव्हा माणूस मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा त्याची 100% कमिटमेंट आपल्या संघाला विजयी करण्यासाठी असते. तेव्हा कदाचित थोडी दुखापत देखील खेळाडूंना होते आणि अशा महत्त्वाच्या क्षणाला ही फर्स्ट एड किट अतिशय महत्त्वाची आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूला दुखापत होईल, हॅमस्ट्रिंगमध्ये कदाचित काही ताणतणाव जाणवेल, अशा क्षणाला आपण पाहतोय मग बँडेज असेल, तदनंतर स्प्रे असेल, तदनंतर काही पेन किलर गोळ्या देखील पाहायला मिळतात तिथे. अशा पद्धतीने हे फर्स्ट एड किट आपल्याला पाहायला मिळतं, जे आनंद तारेकर यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सुधीर पाटील यांचं आगमन आपण पाहतोय. मागील 2-3 वर्ष सातत्यानं चर्चेत राहिलेलं टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील हे नाव आपल्याला पाहायला मिळतंय बुर्दुल गावच्यासाठी आणि त्यांचं शुभ आगमन, मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या विरोधात अजय भातोसे यांचा ओवेकॅम संघ आपल्याला पाहायला मिळेल. स्लोवर चेंडू, पहिलाच चेंडू आणि त्यामध्ये गती नव्हती. गोलंदाजी ट्रॅकवरती धनाजी शेलके यांना आपण पाहतोय आणि पहिला डॉट चेंडू आलाय. गरज आहे अशा पद्धतीचे चेंडू हातालावे लागतील, कारण की 4 षटकात 57 खर्च झाल्यात. इथे रोख लावावी लागेल, किमान 60च्या आतमध्ये थांबवायचा आहे ही मनशा पाहायला मिळते. फटका तर सजवलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. आणखी एक दमदार यूज इट षटकार. 60चा पल्ला मात्र आता पार झालाय. 63 धावा धावफलकावरती. विचार केला तर 10 ह्या आकड्यावरती धक्का लागला होता दुसरा आणि त्यानंतर मात्र ही महत्त्वपूर्ण पार्टनरशिप 50 धावसंख्येची पार्टनरशिप देखील या ठिकाणी कंप्लीट झाली. तब्बल 53 धावसंख्येची ही बहुमूल्य भागीदारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनिल म्हात्रे आणि रोशन जाधव या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. म्हणजे पहिल्याच षटकात महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर डावाला सावरले दोघांनी. केवळ सावरलं नाही आहे तर धावा वेगानं देखील एकवटल्यात. स्ट्राईक रेट देखील अतिशय महत्त्वाचा होता आणि तो जपला जातो या दोघांकडनं. आता अंतिम टप्प्यामध्ये मोठे प्रहार अनिलकडनं आपल्याला पाहायला मिळतात आणि आणखीन एक षटकार, या षटकारच्या मदतीनं धावफलक 69 या आकड्यावरती. हा बॅटिंग चालू आहे आता. दोन्ही बाजूनं मात्र कडे प्रहार आपल्याला पाहायला मिळतात. आणखी या अगोदर आपण पाहिलं होतं एका बाजूनं रोशन जाधव जो अफलातून फटकेबाजी करत होता आणि आता अनिलला देखील माहीत आहे आता फारसे चेंडू नाहीत. आता प्रत्येक बॉलला टार्गेट करून बॉलला सीमारेषा पार पाठवावं लागेल. 8 चेंडूचा सामना केला आणि 8 चेंडूमध्ये 23 हे महत्त्वाचं योगदान त्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू धनाजी यांना आपण पाहतोय. पहिला डॉट तर आला होता परंतु 2 षटकार आलेत. आणखीन एक चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, समोरच्या दिशेला खेळून काढले दुरून क्षेत्ररक्षक सुपर झेल. अतिशय सुंदर रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली. स्वतः धावत होते, त्यानंतर चेंडूवरती नजर देखील होती, कलेक्टिंग देखील अतिशय चांगलं पाहायला मिळालं. डाव संपला अनिलचा बऱ्याच उशिरानं मात्र ही सफलता. तब्बल 59 धावसंख्येची भागीदारी झाल्यानंतर मात्र ही विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 69 आकड्यावरती हा तिसरा गडी गमावलाय तो बॅटिंग टीम नेवाली पाडानं. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय जाधवला आपण पाहतोय. टाळ्यांचा गजर डगआउटमधनं, कारण की त्या पद्धतीचा खेळ अनिलनं केला. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 69 पर्यंत मजल मारली आहे. आजच्या दिवसातील ही सर्वाधिक मोठी धावसंख्या निश्चितपणानं आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर 66 धावसंख्येचा विक्रम होता.
परंतु आता तो विक्रम मोडण्यात आलाय आणि धावसंख्या आपल्याला 69 पाहायला मिळतंय. फील्डमध्ये थोडेसे चेंजेस आपण पाहतोय. जो क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे त्याला थोडंसं फाईन केलं जात आहे. दरम्यान हा चेंडू समोरच्या दिशेला खिलवून काढलाय. एक धाव तर कंप्लीट झाली आणि एकच धावेनं स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये रोशन ठेवत असताना शेवटच्या बॉलवरती देखील जर मोठा फटका आला तर मानसिक बल आपल्या संघाला मिळू शकतो आणि त्यासाठी स्ट्राईक स्वतःकडे रोशननं ठेवली आहे. 70 धावा धावफलकावरती आजच्या दिवसात प्रथमतः 70चा आकडा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू आहे पूर्वार्धामधील. समोर रोशन जो सलामीसाठी आलाय. एका बाजूनं त्यानं नक्कीच किल्ला लढवला. दमदार फटके ज्यामध्ये 3 षटकार देखील पाहायला मिळाले. 2 चौकार. अप्रतिम खेळ त्याचा राहिला. शेवटचा चेंडू कितीचा आकडा दडलाय याकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय आणि खास करून डगआउट मधून देखील लक्ष वेधलंय. परंतु अंतिम बॉल आला डॉट. धावेचा प्रयत्न चालवलाय परंतु धाव घेत असताना फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपात बाद. डाव पहिला संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना जर्मन नेवाली पाडानं बनवल्या त्या 70 धावा 71 धावसंख्येचं मापक असं लक्ष असेल. हे लक्ष कशा पद्धतीनं पूर्ण होईल की लक्षाचा बचाव होईल खेळाच्या दुसऱ्या सत्रात जरूर आपण निलेश सरांना ऐकू. परंतु तुर्ताच आपण टॉससाठी जाऊया. टॉस बॉक्सच्या दिशेनं ओवेकॅम संघाचा संघनायक आपण लगेचच संपर्क साधायचा आहे कारण की बुर्दुल संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय. तर ओवेकॅम संघ आपला संघनायक लगेचच आपण पाठवा कारण की अतिशय चांगली ही स्पर्धा आपण पाहतोय. शिवविवाह शैक्षणिक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ सिद्धी करवले आयोजित शिवविवाह चषक 2025 हे पर्व आपण अनुभवता आणि पर्व सफल आणि यशस्वी होण्यासाठी प्रत्येक संघाचं सहकार्य तितकंच महत्त्वाचं आहे. प्रतिस्पर्धी संघ बुर्दुल संघाचा संघनायक आपल्याला आमच्या अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतोय. तर निश्चितपणानं ओवेकॅम संघाचा संघनायक देखील आमच्या दिशेनं येताना आपल्याला पाहायला जरूर मिळेल. केदारनाथ 11 ओवेकॅम संघ आपण पाहतोय. चेक. तर टॉस बॉक्समध्ये आपण जाऊया जिथे दोन्ही संघनायक आपल्याला पाहायला मिळतील. मी पुन्हा एकदा आमच्या विष्णूजी मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचा आहे. 5 षटकांची मॅच, 4 गोलंदाज, कंपल्सरी चेसिंग ह्या स्पर्धेचा नियम. हेड आणि टेल अशा प्रकारचा हा कॉइन आपल्याला पाहायला मिळतो. लाऊड कॉल. येस, बुर्दुल संघाचा कॉल असेल. बुर्दुल संघ टेल इज अ कॉल. यस, हेड आलाय. तर टॉस जिंकलाय ओवेकॅम संघानं. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग करायचं आहे. बऱ्याच उशिरानं ह्या ठिकाणी आपला संघ आलाय. तर आपला प्लेइंग 11 पूर्ण आहे का? हो आहे. आणि ह्या हंगामामध्ये कशा पद्धतीची आपली सुरुवात राहिली आहे? कितवा हा सामना असेल? हा दुसरा सामना आहे. आणि कशा पद्धतीनं आपले खेळाडू फॉर्मात आहेत आणि कोणाकडनं जास्त अपेक्षा असेल? सर्वांकडूनच अपेक्षा आहे. जरा प्रॅक्टिसची कमी आहे पण सर्वांकडून अपेक्षा आहे. आणि एकंदरीत ह्या आयोजनाविषयी काय म्हणशील? अतिशय सुरेख आयोजन, नियोजन, क्रीडांगण देखील अप्रतिम आहे. त्याविषयी काय म्हणणं आहे? आयोजन तर खूप चांगलं आहे. आम्ही प्रत्येक वर्षी इथं खेळायला येतो. नक्कीच हे होते कॅप्टन ओवेकॅमचे अतिशय सुरेख त्यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली. सुधीर, टॉस गमावला, बॅटिंग आता करावी लागेल. ह्या वर्षामध्ये आपला एक चमकदार खेळाडू जो गोलंदाजी अप्रतिम करतोय, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये देखील भूषणला मी पाहिलं, त्याविषयी काय म्हणशील? आणि एकंदरीत आता बॅटिंग करायची आहे, किती धावा बनवशील पहिल्या? सर्वप्रथम तर मी आमचे जे स्पॉन्सर आहेत त्यांचं धन्यवाद करतो. टीम फॉर्ममध्ये नसली तरी ते आमचे एंट्री टाकतात, त्यांच्या मनापासून धन्यवाद करतो मी. आणि भूषणचा झाला तर तो चांगलाच बॉलिंग टाकतो. त्यांनी आम्हाला आता ही एक मॅच तरी त्याच्या जीवावर काढून द्यावी. तर निश्चित ही अपेक्षा आहे. बॅटिंग करायची आहे. बॅटिंगमध्ये फॉर्म नसला तरी आज कुणाकडनं अपेक्षा असेल? आणि वैयक्तिक कामगिरीविषयी तू काय म्हणशील? नाही, सर्व टीमने
बॅटिंग कोणाची होते कोणाची होत नाही, पण सर्व टीमनी 100% देणं महत्त्वाचं आहे. आणि किती धावा बरोबर? धावा तर बहुत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आणि एकंदरीत आयोजनाविषयी काय म्हणशील? आपण देखील आयोजन करता, गतवर्षी देखील रजनी क्रिकेट प्रकाश झोतातील आपली दमदार स्पर्धा पाहिली. हे डे फॉर्मॅट आहे, आयोजन चांगलं आहे, त्याविषयी काय म्हणशील? नक्कीच जशी बक्षिसे ठेवल्यात तसंच आयोजन केलं आहे आणि आयोजकांनी आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली, त्यांच्या मनापासून धन्यवाद करतो. यस, थँक्यू. हे होते कॅप्टन अनन्या 11 बुरदुलचे. तर टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो वे कॅम्प टीमनं. ते करणार आहेत फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते अनन्या 11 बुरदुलला. तर नेक्स्ट मॅचमध्ये हे दोन संघ आमने सामने आपण पाहू शकणार आहोत. परंतु तुर्तास जाऊया चालू मॅचच्या दिशेनं. 71चं लक्ष आहे, कशा पद्धतीनं ह्या लक्ष्याचा पाठलाग होईल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती करू परिवर्तन. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी आवाज असेल निलेशजी मर्डेकर सरांचा. थँक्यू. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण सत्र क्रमांक 1 मध्ये ऐकलात, साई पाटील सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकत होता. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये नेवालीपाडा जय हनुमान या टीमने बनवलेले आहे धावा 70. आता डोंगर नावे जय गावदेवी स्पोर्ट्स, माफ करा, जय गावदेव स्पोर्ट्स या टीमला आता बनवायचे आहे धावा 71. टॉस जिंकत टीम डोंगर नावे या टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि क्षेत्ररक्षण करताना तब्बल 70 धावा खर्च केलेल्या आहेत. आता डोंगर नावे या टीमला 71 धावा बनवायच्या आहेत. हे या मॅच मध्ये समीकरण आहे. आपण दोन्ही संघांना देऊया सत्र क्रमांक 2 साठी मॅच साठी भरभरून शुभेच्छा. आणि स्ट्रायकर जोडी आता मैदानाच्या आतमध्ये डोंगर नावे या टीमची येत आहे. आणि या स्ट्रायकर जोडीमध्ये एका बाजूला शिवाजी आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्गवरती रोशन जाधव षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतात. 71 धावसंख्येचा डोलारा इथे सांभाळायचा आहे. दोन्ही संघांना एका बाजूला पाठलाग, एका बाजूला बचाव. असं म्हणतात विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. त्यामुळे मोठ्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो आणि छोट्या छोट्या धावसंख्येचा बचाव होऊ शकतो. बॉलर तयार षटक क्रमांक 1 मध्ये. रोशन तयार. पहिला बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर टाकलाय. हा दिशाहीन बॉल आहे. 14 बॉलमध्ये 35 धावांचा खेळ बॅटिंग करत असताना रोशन यांनी केला आणि मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 साठी तेच आलेले आहेत. आणि पहिला बॉल पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन आहे, तो पुन्हा टाकावा लागेल. एका बाजूला शिवाजी, एका बाजूला ज्ञानेश्वर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हाई बॉल उजव्या स्टिचच्या बाहेरच आहे, परंतु खोलवर पद्धतीचा आहे. डॉट आलाय. निश्चित यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होतोय. तुम्ही यॉर्कर किती प्रकारचे टाकू शकता. एक जो पारंपरिक यॉर्कर आहे तो यष्ट्यांचा वेध घेतो, एक वाईड यॉर्कर, एक स्लोअर वन यॉर्कर आणि एक स्विंगिंग यॉर्कर. म्हणजे यॉर्कर मध्ये देखील बरेचसे प्रकार आहेत. बॉलर तयार. खोलवर टप्प्याचा बॉल, मिडॉनला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल आणि ही धाव आपण स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया. स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. धावसंख्या आहे धावफलकावरती 2. 71चं प्रत्युत्तर द्यायचं आहे टीम डोंगर नावे या टीमला. त्यामुळे सुरुवात चांगली करावी लागेल. सुरुवात तुमची कशी आहे ना याच्यावरती बरंचसं काही तुमचं अवलंबून असतं. त्यामुळे सुरुवात चांगली करावी लागेल. एका बाजूला चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना टीम नेवालीपाडा या टीमने केलेली आहे. हा डॉट आलाय. धाव आता या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. लाईन मिस करून बसलेले आहेत बॅटिंग करत असताना फलंदाज ज्ञानेश्वर. बॉलच्या मिनिट पर्यंत जावं लागेल. चांगली बॅटिंग आज करावी लागेल. टायमिंग चांगलं करावं लागेल. धाव फलक हे हालतं ठेवावंच लागेल मैदानाच्या आतमध्ये. रोशन पुन्हा तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल पंचाने सांगितलं की हा फार बाहेर आहे, तो पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलची घोषणा पंच या ठिकाणी करतायत. हा बॉल रोशन यांना पुन्हा टाकावा लागेल. डावकुरे आताचे एक भेदक गोलंदाज आहेत, परंतु एका बाजूला शिवाजी, ज्ञानेश्वर हे डोंगर नावे या टीमचे आक्रमक फलंदाज आहेत. आज नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. आज गुणवंत खेळाचं चांगलं सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये या जोडीला करावं लागेल. गुडघा टेकवलाय आणि त्यानंतर बॉल मिड विकेटला पाठवलाय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर आणि नाथखुळा. बॉल सीमा पार, चौकार. गुडघ्यावरती बसून टेनिस बॉल क्रिकेटची बैठक पेश केली या बॉलच्या पाठीमागे आणि बॉल पाठवला सरळ 4 धाब्यांसाठी.
हा तो फटका होता. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपल्याला पुन्हा एकदा बघायला आवडेल ज्या प्रकारचा फटका खेळला होता. शफल झाले, गुडघ्यावरती बसले, एक पाय बाहेर काढला आणि त्यानंतर मिड विकेटला बॉल पाठवला होता. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि तो फटका ज्ञानेश्वर यांच्या बॅटमधून आलेला आहे. सरळ 4 धाब्यांचा जागा बनवून फटका खेळला. आता वेगाने टाकलेला बॉल छोट्या उसळीचा होता. टप्पा पडल्यानंतर डॉट येतोय. सरळ बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. डॉट आलेला आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल टाकलाय रोशन यांनी. डॉट येतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती आतापर्यंत 7 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 71चं प्रत्युत्तर देताना. हा बॉल मिड ऑफला खेळाडू डायरेक्ट हिट होईल का? परंतु अगदी अष्ट्यांच्या बाजूने फुंकर मारत बॉल गेला. एक सिंगल आलेली आहे. एका षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 8. आता इथून पुढे विजयासाठी आपण समीकरण मांडूया नव्याने. येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहे धावा 63. ऐकूया तोपर्यंत एक छोटंसं मधुर संगीत. पॉवर प्ले मध्ये मिळालेले आहेत डोंगर नावे या टीमला तब्बल धावा 8. आता इथून पुढे 24 बॉल बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे समीकरण अजून शेष आहे तब्बल 63 धावांचं. म्हणजे इथून पुढे प्रति षटकाच्या पाठीमागे बनवाव्या लागतील कमीत कमी धावा 16 तरी कुटाव्या लागतील टीम डोंगर नावे या टीमला. ओव्हर नंबर 2 साठी आता निवाळी पाडा या टीम कडून लखन यांना बोलवलेला आहे. षटक क्रमांक 2 त्यांच्या नावी दिलेला आहे. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय. ज्ञानेश्वर यांच्या बॅट मधून एक चौकार आलाय. शिवाजी 1 वरती बॅटिंग करत आहेत आणि ज्ञानेश्वर 5 वरती बॅटिंग करत आहेत. चला थोडीशी आपण घाई करूया. दोन्ही संघांना विनंती आहे, आपल्याकडे अजून बरेचसे सामने पेंडिंग आहेत. लखन ओव्हर नंबर 2 साठी. आक्रमण केलं या बॉलवरती. बॉलने घेतले भरारी. फटका आहे भारी. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार. षटकार. कंपोस्ट तालुका जिल्हा विचारून घे. क्रमांक 2 प्रगती पथावरती स्ट्रायकर एंडला ज्ञानेश्वर. बॅट आज सळपली. पाठीमागच्या बाजूला बॉल निघालाय फाईन लेगला. बॉल निघतोय सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. लागोपाठचा आणखीन एक चौकार. चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये येतात. धावा देणारे आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार. आता इथून पुढे उर्वरित 4 बॉलमध्ये आपली धमक चमक लखन यांना दाखवावी लागेल. बॉल क्रमांक 3 स्ट्रायकर एंडला ज्ञानेश्वर. बॅटमधून धावा येत आहेत त्यांच्या. बॅटिंग करताना कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे आणि पुन्हा एकदा बॅटिंग मध्ये तयार होतील. धावसंख्या धावफलकावरती आहे 18 धावा धावफलकावरती येत आहेत. 71चं प्रत्युत्तर द्यायचं आहे. तुम्ही पाहताय एका बाजूला डोंगर नावे निवाली पाडा अशी मॅच. फटका खेळलाय समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक येतील का? नाही. तोपर्यंत बॉलने ओलांडले सीमारेषा. याही बॉलवरती रन्स मिळतील 4. धावसंख्या वाढवणारा ज्ञानेश्वर यांच्या बॅटमधून आलाय हा चौकार.
नाहीये, हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. आता इथून पुढे 3 बॉलच्या पाठीमागे आपण खेळ पाहिला असेल तर तब्बल 3 बॉलच्या पाठीमागे 14 खर्च करतायत लखन, परंतु इथून पुढे 3 बॉल अजूनही त्यांचे शेष आहेत. स्ट्रायकर इनला ज्ञानेश्वर, कमी गतीचा बॉल तो खेळलाय लॉंग ऑफला आणि हाई बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, धुमाकूळ घातलाय मोठ्या फटक्यांचा. ज्ञानेश्वरांनी बॉल पाठवलाय सीमा पार, धावा मिळतील 4 चौकार. चाच प्रयत्न आता लखन यांना करावा लागेल आणि शेवटचे 2 बॉल हे चांगले टाकावे लागतील. ज्या प्रकारे त्यांची नावलौकिकता आहे त्या प्रकारचा खेळ आता करावा लागेल शेवटच्या 2 बॉलवरती, परंतु ज्ञानेश्वर चांगली बॅटिंग करतायत. या बॉलवरती पंचांकडे दाद मागितलेली आहे आणि प्रत्यक्षात आता 2 पंच चर्चा करतील आणि प्रत्यक्षात काय घडलं या बॉलच्या पाठीमागे त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील. फटका खेळण्याचा तर प्रयत्न केलेला आहे, परंतु फिल्डिंग टीमने अपील केलेली आहे आणि इथे आणि बॅट्समन इथे आउट होऊन माघारी येतील. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. टीम डोंगर नावे या टीमला धावसंख्या आहे धावफलकावरती. थोडीशी घाई करा अशी पंचांची सूचना या ठिकाणी येते, आपण घाई करा. शिवाजी आउट होऊन माघारी येतात. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी धावसंख्या 26 धावा आहेत आतापर्यंत. शेवटचा बॉल अजूनही या षटकातला शेष आहे. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतात क्रमांक 3 वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये धावा आलेल्या आहेत. शेवटचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि हा बॉल शेवटचा जो आहे तो चांगला टाकला, डॉट टाकलाय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे, म्हणजे पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांचा खेळ समाप्त होतोय. 71चं प्रत्युत्तर देताना धावसंख्या आहे धावफलकावरती 26. येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत तब्बल 45. चला आपण थोडीशी घाई करूया. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण जास्तीचा वेळ आता घेऊ नका. यानंतर अजून बरेचसे सामने पेंडिंग आहेत. तुम्ही पाहताय शिव युवा शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ सिद्धी करवले आयोजित शिव युवा चषक 2025 पर्व क्रमांक 10 आणि पर्व क्रमांक 10चा आजचा 3रा दिवस आहे आणि मॅच तुम्ही पाहत आहात. एका बाजूला नेवालीपाडा विपक्ष डोंगर नावे अशी मॅच आहे. प्रथम बॅटिंग करत असताना टीम नेवालीपाडा या टीमने बनवल्या 70 धावा आणि डोंगर नावे या टीमला 71 धावांचं लक्ष दिलेलं आहे आणि आतापर्यंत 2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 26. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 45. म्हणजे सुरुवात सत्र क्रमांक 2ची दोन्ही संघांसाठी चांगली आहे, कारण एका बाजूला टीम नेवालीपाडा या टीमला विकेट मिळालेली आहे, एका बाजूला डोंगर नावे या टीमला ओव्हर नंबर 2 मध्ये धावा मिळालेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे आतापर्यंतचा खेळ सुरू आहे. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्गवरती या षटकासाठी आता रोशन यांना पुन्हा एकदा बोलवलेलं आहे. त्यांनी षटक क्रमांक पहिलं हाताळलं होतं, अवघ्या 8 धावा दिल्या होत्या. अशा खेळाडूला आता पुन्हा एकदा बोलवलेलं आहे. या षटकामध्ये बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतो. एका बाजूला प्रशांत, दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर आणि स्ट्रायकर एंडला आता आहेत प्रशांत तयार. एका बाजूला रोशन ओव्हर नंबर 3. डावकुरे आताचे गोलंदाज आहेत. वेगाने बॉल हाताळलाय आणि हाच वेग कुठेतरी फलंदाजांना प्रभावित करतोय, बांधून ठेवतोय.
जकडून ठेवतोय, डॉट आलाय. सुरुवात दमदार राहिली ओव्हर नंबर 3 ची. रोशन यांनी हा बॉल डॉट टाकलाय आणि एखादा गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी मार्कवरती येतो पहिला बॉल डॉट टाकतो, मनोबल वाढतं आणि ते मनोबल वाढलेलं आहे. परंतु एका बाजूला फलंदाजांना आज आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल. प्रशांत तयार, प्रतिभा आहे. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेटणारा बॉल आहे, लाईन मिस करून बसले, डॉट आलाय आणि निश्चित अंगाला जाऊन बॉल भेटतोय. बॅट्समन ओके आहात आपण? ओके आहे. आणि ही खेळाडू वृत्ती आहे, खास करून विपक्ष टीमचं कौतुक करावं लागेल. कारण टप्पा पडल्यानंतर पहा अगदी चेहऱ्याला जाऊन बॉल लागला, लगेच विपक्ष टीमचे खेळाडू आले आणि त्या ठिकाणी विचारपूस केली. ही खेळाडू वृत्ती असे, जरी समोरचा बॅट्समन हा आपला प्रतिस्पर्धी जरी असला ना तरी तो एक खेळाडू आहे, तो एक माणूस आहे. आणि पहा हे माणुसकीचं एक नातं आहे आणि इथे या खेळाडूंनी जपलेलं आहे. प्रखरतेने जाऊन विचारपूस केली, बॉल जोरकस लागलाय का आणि बॅट्समन म्हणले ओके आहे मी. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, इथे डॉट आलाय. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. डॉट आलाय, बांधून ठेवले ओव्हर नंबर 3 मध्ये, परंतु हात खोलावे लागतील. धावसंख्येची भूक जी आहे ती हळूहळू आता फलंदाजांना वाढवावी लागेल, कारण 71चा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत तब्बल 3 बॉल डॉट टाकलेले आहेत. 3 बॉलच्या पाठीमागे टीम डोंगर नावे या टीमला एकही धाव मिळू शकली नाहीये. बॉल क्रमांक 4 रोशन. फटका तर खेळलाय, खेळाडू आहे डीपला. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. ज्ञानेश्वर स्ट्रायकर एंडला आता तयार होतील. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे, 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक चांगल्या प्रकारचं टीम नेवाली पाडा या टीमने केलेला आहे. खास करून रोशन यांची धारदार गोलंदाजी, वाकाडण्याजोगं षटक राहिलं. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, वेगाची दाहकता, अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी अंमलामध्ये आणल्यात. परंतु फलंदाजांना आज चांगली बॅटिंग करावी लागेल. समीकरणामधलं अंतर थोडंसं वाढलंय, बॉल कमी झाले, धावा जास्त आहेत. 44 अजूनही बनवायचे आहेत. हाई बॉल चांगलाच टाकलाय, परंतु बॉल निघालाय पाठीमागच्या बाजूला. खेळाडू धावतायत, सीमारेषेलगत बॉल अडवलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतील. बॅटच्या माध्यमातून या धावा या ठिकाणी आपण अंकित करूया असं पंच या ठिकाणी कळवतायत. 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. टीमची टोटल आहे आतापर्यंत 29 धावा धावफलकावरती येत आहेत. षटकातले आता हा शेवटचा बॉल शेष आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे, म्हणजे इथून पुढे अजूनही 42 बनवायचे आहेत आणि येणारे बॉल किती आहेत तर अजूनही 13 बॉल बाकी आहेत. आक्रमण केलं या बॉलवरती, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलचा अंदाज बांधतील. पाठीमागे थांबले, बॉलच्या 2 धावा बॉलच्या पाठीमागे प्राप्त केल्या. टीमची टोटल आहे आता 31 धावा. 71चं प्रति उत्तर देताना आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 40. ऐकूया एक चांगलं संगीत. विजयी क्षणामध्ये आपल्या हरिदास शेठची बैल जोडी चर्चेत बाहेर जिल्ह्यामध्ये. पूजा मडवीची बैल जोडी चर्चेत बाहेर जिल्ह्यामध्ये. ऋषी बिंदास करसन साहिल पोरही एकदम रॉक. अरुण मिथुराज ड्रायव्हर दोघ बघा ते कडक. चला आता थोडीशी आपण घाई करूया. येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहे धावा 40. हे समीकरण अजूनही या मॅच मध्ये बाकी आहे. आता इथून पुढे प्रति ओव्हरच्या पाठीमागे टीम डोंगर नावे या टीमला कमीत कमी 20 धावा तरी कुठाव्या लागतील या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय शिव युवा चषक 2025 सिद्धी करवले गावची क्रिकेट स्पर्धा 10व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एका गोष्टीचा आवर्जून सातत्याने उल्लेख करत आहोत ना की क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जो काही नफा शिल्लक राहतो तो समाज उपयोगी कामासाठी नेहमीच वापरला जातो. असे असणारी क्रिकेट स्पर्धा आहे शिव युवा चषक 2025. मग सामाजिक कार्य असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा शालेय गोष्टींचं वाटप असेल, म्हणजे शैक्षणिक देखील गोष्टींचं वाटप त्यांच्या माध्यमातून कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. अशी क्रिकेट स्पर्धा आहे शिव युवा चषक 2025. आणि अजून एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती ही मोठ्या जल्लोषामध्ये थाटामाटामध्ये संपन्न केली जाते.
चला आपण थोडीशी घाई करूया. 12 बॉल 40 ची गरज आहे आणि इथून पुढे आता ओव्हर नंबर 4 फार महत्वाचं षटक आहे. मॅचला जर कलाटणी द्यायची असेल ना तर या ओव्हरमध्ये चांगला खेळ करावा लागेल बॉलिंग टीमला, बॅटिंग टीमला. परंतु एका बाजूला टीम नेवाली पाडा या टीमने आतापर्यंत 18 बॉल टाकत फक्त धावा खर्च केलेले आहेत त्या 31, परंतु याच 18 बॉल फेस करत असताना 31 बनवलेले आहेत. म्हणजे आता गती वाढवावी लागेल बॅटिंगमध्ये, दुप्पट वेग करावा लागेल कारण इथून पुढे अजूनही 40 बनवायचे आहेत. 12 बॉल बाकी आहेत. बॅटिंगमध्ये स्ट्रायकर एंडला बॉलर कार्तिक जाधव आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रशांत. आज जबाबदारी घ्यावी लागेल आणि जबाबदारीने आज खेळावं लागेल. आक्रमण केलंय, समोरच्या बाजूला लांबी कमी पडली आहे. खेळाडू बॉलच्या खाली, फलंदाज प्रशांत येथील माघारी. 11 बॉल 40 ची गरज. बॉलच्या पाठीमागे 2 फलंदाजांना माघारी पाठवले. 10 बॉल 40 ची गरज आहे या मॅच मध्ये. अजूनही खेळ पत्त्याचा असू द्या किंवा आयुष्याचा, चांगली पानं मिळणं आपल्या हातामध्ये आहे का तर नाही, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणं आपल्या हातामध्ये आहे आणि तेच करावं लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये डोंगर नावे या टीमला हा डाव उभा करावा लागेल, सावरावा लागेल. 10 बॉल 40. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकचा बॉल समोर खेळलाय. खेळाडू झडप घालतील का, परंतु त्या ठिकाणी हजर जबाबीपणा दाखवला. कॅच पर्यंत आपण पोहोचू शकलो नाही, परंतु अंगाच्या साह्याने बॉल अडवला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. कार्तिक जाधवचा दमदार मारा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 बॉल टाकले, 1 धाव दिली, 2 गडी गारद केलेले आहेत. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथून पुढे 9 आणि 9 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत. 39 मंजिल मिलेगी, तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि आज डोंगर नावे या टीमच्या फलंदाजांना काहीतरी करावं लागेल. आपल्या वाटा ज्या विजयाच्या दिशेने जातील त्या शोधाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉलचा खेळ बाकी. 39 स्ट्रायकर एंडला फलंदाज. ज्ञानेश्वर तयार. हो, इथे पहा, टप्पा पडल्यानंतर ज्ञानेश्वर यांनाही बांधून ठेवलेला आहे, परंतु या अगोदर देखील ज्ञानेश्वरांनी खेळ चांगला केलाय. आता 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 39 अजून बनवायचे आहेत. ज्ञानेश्वर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि हा संपूर्ण संघ जो आहे ना आता त्यांच्याकडे आशाभूत नजरेने पाहत असेल. डोंगर नावे संघाने त्यांचे पाठीराखे. 8 बॉल 39. फटका तर खेळलाय, निघाला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि या बॉल वरती ज्ञानेश्वर यांनी केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार, षटकार. आता येत आहेत 38 धावा. आता विजयासाठी इथून पुढे बनवाव्या लागतील. 33 धावा.
आणि बॉल बाकी आहे 7 बॉल 33 ची झुंज मैदानाच्या आतमध्ये रंगलेला एक रोमांचक सामना, तुंबळ युद्ध. ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकलाय. येणारे 7 बॉल 33 ची गरज आहे. एका बाजूला गोलंदाजी मार्ग वरतून कार्तिक जाधव. सुरुवातीचे काही बॉल ज्यांनी चांगले टाकले, परंतु इथे फटका फसलाय, परंतु खेळाडू बॉलच्या खाली येऊ शकणार नाहीत. ज्ञानेश्वर स्ट्राइक आपल्याकडे ठेवतील. 6 बॉल 32 ची गरज. थँक्यू. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे आणि स्ट्रायकर इंडला बॅटिंगमध्ये बॅट्समन ज्ञानेश्वर आहेत. एका बाजूने मॅच लढवली आहे अंतिम षटकासाठी. 15 बॉल 34 धावांचा खेळ केलाय. एका बाजूला अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्ग वरती करण ठाकूर. 6 बॉल 32 चा थरार. हा पहिला बॉल समोर खेळलाय. लॉंग ऑनला खेळाडू बॉलच्या खाली आणि या मॅचची मोठी उमेद. ज्ञानेश्वर इथे माघारी. आरती मंडप डेकोरेटरचे आमचे रघुनाथ मामा समर्थक यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. शिव युवा चषक 2025 च्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया. आरती मंडप डेकोरेटरचे रघुनाथ मामा यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. परंतु 5 बॉल 32 ची गरज. बॉलर तयार. खोलवर टप्प्याचा बॉल चांगला टाकलाय आणि त्या बॉलवरती फक्त एकच सिंगल धाव इथे प्राप्त होती. आता 4 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे 31 बाकी आहेत. ज्ञानेश्वर यांनी चांगली झुंज मैदानाच्या आतमध्ये दिली. चांगला खेळ केला, परंतु मॅच फिनिश करू शकले नाही. नाराज असतील. फटका चांगला खेळलाय. बॉल गॅप शोधतोय. क्षेत्ररक्षक धावतायत. शर्यत लागली आहे. कोण जिंकणार? बॉल पुढे, क्षेत्ररक्षक मागे आणि बॉलने सीमारेषा ओलांडली आहे 4 धावांसाठी. बॉल 27 ची गरज आहे. थोडासा उशीर झाला अशा फटक्यांसाठी, परंतु ज्ञानेश्वरांनी प्रयत्न चांगला केला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस तुम्ही मोठ्या फटक्यांचं धाडस करताना त्यावेळेस विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. ती ज्ञानेश्वरांची मोठी विकेट पाठीमागच्या बॉलवरती आपण पाहिली आणि त्यानंतर या बॉलवरती आलेली एक सिंगल धाव. आता या सामन्यामध्ये अंतर फार वाढलेलं आहे आणि इथून पुढे आता समीकरण वाढत चालले आणि बॉल कमी होत आहेत. आता शेवटच्या 2च बॉलचा खेळ बाकी आहे. चला पुढील 2 संघ आपण मॅचसाठी तयार राहा. यानंतरची मॅच. मिड विकेटला फटका खेळलाय. बॅकअपला खेळाडू नाहीयेत. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आता फक्त एकाच बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला अनन्या 11 बुर्दुल आणि दुसऱ्या बाजूला केदारनाथ 11 ओवे कॅम अशी यानंतरची मॅच आहे. आणि दोन्ही संघांना विनंती की आपण तयार राहा. जसा या मॅचचा शेवटचा बॉल पडेल तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल, याची आपण नोंद घ्या. अजून बरेचसे सामने अजूनही बाकी आहेत आणि या डावातला आणि या मॅच मधला शेवटचा बॉल बाकी आहे. ती फक्त आता औपचारिकता.
डोंगर नावे या टीमने गोलंदाजी करताना ओसांडून धावा खर्च केल्या आणि त्याच धावसंख्येचा पाठलाग करताना प्रलोभन जास्तीचं ठेवता आलं नाही आणि त्याचमुळे की काय समीकरणामधलं अंतर वाढलं आणि अखेरकार हा सामना इथे जिंकलेला आहे टीम निवालीपाडा या टीमने. डोंगर नावे या टीमचं मनपूर्वक आभार. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात, तुमचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात, आपलंही मनपूर्वक या स्पर्धेच्या वतीने आपण आभार मानूया आणि विजयी टीमचं आपण अभिनंदन करूया. टीम निवालीपाडा या टीमने हा सामना इथे जिंकलाय.